हाय मुलांनो, कसे आहात? अरे अरे अरे, थांबा थांबा थांबा, मी तर दिसतच नाही. थांबा, आलो लगेच. एक, दोन, तीन. या, मी आलो. तर कसे आहात तुम्ही? मागच्या वेळेस जे तुम्हाला मी सांगितलेलं तुम्ही नक्कीच ते करून तो बघितलाच असाल. आणि आज जे आपण बघणार आहोत ते म्हणजे फूड फोटोग्राफी. तर फूड फोटोग्राफी म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यामध्ये काय काय येतं. मग त्यामध्ये तुम्ही मॅगी येते, पास्ता येतो किंवा तुमच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी येतात, चॉकलेट्स वगैरे सगळं. आणि तुम्ही जसं बघत असाल टी व्हीमध्ये की एखादी ॲडव्हर्टाईज जेव्हा बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं. जसं तुम्हाला माहिती असेल की आईस्क्रीमचं जे शूट करतात, तर आईस्क्रीमचं शूट करण्यासाठी त्यामध्ये बटाट्याचा किस वापरला जातो. कारण उन्हामुळे किंवा लाईट्समुळे तो वितळू नये म्हणून. तर आता आपण जे बघणार आहोत, तर आपण डेअरी मिल्क घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच ते आवडतं मला माहिती आहे. मलाही खूप आवडते. हे शूट झालं की आपण ते खाऊया. तर आता आपण ते शूट चालू करणार आहोत आणि तुम्हाला मी एकदम सिम्पल वेमध्ये सांगणार आहे की ते आपण शूट कसं करू शकतो. ते मेल्ट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि आपल्याला कुठचीच मोठी लाईट वापरायची नाही आहे. जी नेहमी सांगतो त्याचप्रमाणे आपल्या घरातलीच एक साधी लाईट आपल्याला वापरायची आणि त्यानेच आपण एकदम छान असं शूट करूया. तर तुम्हाला आवडेलच नक्की. तर चला आपण सुरू करूया. तर जसं तुम्ही आता बघतायत की आपल्याला फक्त गरज आहे एक व्हाईट पेपर, एक छोटासा स्टँड किंवा तुम्ही हाताने पण मोबाईल पकडू शकता. एक छोटीशी मी लाईट लावली आहे इथे. ती तुम्ही कुठचीही LED किंवा घरातली एक टॉर्च लाईट घेऊ शकता. आणि हा आपला मेन मोबाईल. अशा प्रकारे तुम्ही हा सेटअप करू शकता. तर मित्रांनो, आता आपल्याला सुरुवात करायची आहे ती सर्वात पहिला प्रो मोडपासून. तर हे आपण आपला मोड ओपन केला आणि थोडंसं झूम करून आपण सुरुवातीला एक तुम्हाला फोटो क्लिक करून दाखवतो. तर आपण आधी ही शटर स्पीड ॲडजस्ट करूया. त्यानंतर ISO ॲडजस्ट करूया आणि मग व्हाईट बॅलन्स. आणि आपण आता हा फोटो आणि आपण आता हा फोटो क्लिक करू. आता आपण डेअरी मिल्क सोमर घेणार आहोत. तर सगळ्यात आधी तर आपण त्याला ॲडजस्ट करूया फ्रेमला. आणि जसं नेहमी आपण करतो त्याप्रमाणे शटर स्पीड वगैरे सगळं ॲडजस्ट करून आपण घेऊया. तुम्ही हे जे ऑप्शन आहेत हे तुम्ही जर तुमच्याकडे प्रो मोड नसेल तर तुम्ही नॉर्मल कॅमेऱ्याने सुद्धा घेऊ शकतात. तुम्हाला जास्त काहीच करायची गरज नाही आहे. आता आपण एक डेअरी मिल्कचे छोटे छोटे पीस घेतलेत, ते आपण थोडेसे अरेंजमेंट करूया त्यांचं. ही जी डेअरी मिल्कची तुम्ही अरेंजमेंट बघतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू शकता. जसं आता तुम्ही बघत असाल की एक तुकडा जो आहे तो मी थोडासा तुटलेला ठेवलेला आहे. आता ह्या तुकड्यांसोबत मी डेअरी मिल्कचा कागदसुद्धा सोबत ठेवतो. कारण ह्याची जी फ्रेमिंग आपल्या पद्धतीने करू शकतो, आपल्याला हवी तशी. तुम्हीसुद्धा असं नवीन नवीन काहीतरी करू शकतात. आणि बरं का, जेम्सच्या गोळ्यासुद्धा मी घेतल्यात. तुम्हाला पण आवडतात ना त्या. तर ह्या जेम्सच्या गोळ्यांना मी सिम्पली एकदम कागद थोडासा कट करून त्यातून बाहेर आलेल्या असं दाखवतो आहे. आणि हा मी थोडंसं लाईट ॲडजस्ट वगैरे केली ह्याची. शटर स्पीड मी ॲडजस्ट करतो.
हे शटर स्पीड मी ॲडजस्ट केलेलं आहे आणि लाईट पण एकदम परफेक्ट आहे आपला. तर आता मी हे क्लिक केलं आहे. मी हे पटापट खाऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही फोटो बघा. तर मुलांना आवडलं ना, तुम्ही पण असं घरी नक्की नवीन नवीन काहीतरी बनवा आणि खूप वेगवेगळे अँगल वापरून शूट करा, फोटोज काढा आणि मला पाठवा. आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.